श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 10 अधिक मासातील गोदानादिक व्रते. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी हे राजा दृढधन्वा ह्यास या अधिक मासात गोप्रदान म्हणजेच गाय ही ब्राह्मणास का व कशी दान द्यायची याची माहिती सांगत आहेत. ते म्हणतात, हे राजन, हाच लक्ष्मी देवीने प्रश्न नारायणांना विचारला. त्यावेळी तिच्या या प्रश्नाचे उत्तर देत प्रभू म्हणाले, हे कमल निवासिनी श्री महालक्ष्मी देवते, या भूतलावर दोन गोष्टी मुख्य आणि अतिपवित्र मानल्या गेलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे विप्र म्हणजेच ब्राह्मण आणि दुसरे गो म्हणजेच गाय. या अधिक मासाच्या निमित्ताने श्री गोपाळ कृष्ण स्वरूपी ब्राह्मणास गाय दान देणे हा या मासामधला महत्त्वाचा आणि अतिपुण्यदायक असा कर्मप्रकार आहे. गोदान हे श्रेष्ठ आणि अतिपुण्यकारक मानले गेलेले आहे. गाय ही ब्राह्मणास दान द्यावी हे जरी कितीही खरे असले तरी ती कशी आणि कोणास द्यावी त्या संदर्भातही काही गोष्टी ह्या विशेष करून लक्षात घ्याव्या लागतात. हे लक्ष्मी देवी, गोदानाचे महान पुण्य या महिन्यातील गोदानाने मिळते. पण ते कोणाला? जो चांगली, दुभती, दष्टपुष्ट सवत्स धेनू दान देतो त्याला. तसेच ती गाय देताना ते दान सत्पात्री ब्राह्मण वा याचकाला द्यावे. कारण दान हे गरजू, योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्या व्यक्तीसच द्यावे. तो ब्राह्मणही सदाचारी, ईश्वरनिष्ठ असा आणि जो त्या गायीची योग्य प्रकारे देखभाल करू शकेल असा असावा. तसेच आपण जी गाय दान करणार ती गाय सुद्धा चांगली, निरोगी, दुभती असावी. वांज, रोगिष्ठ, दूध न देणारी, मारकुटी, मरतुकडी अशी गाय दान करू नये. कारण दान ही एक प्रकारची पेरणी आहे. धान्य हे जसे अन्न ज्या दर्जाचे पेरावे त्याचे पीक जसे तसेच मिळते. त्याच न्यायाने दानही आपण जसे करू त्याचे फळ, पुण्य हे सुद्धा आपल्याला तसेच मिळणार हे विसरू नये. एकूणच काय तर चांगली दुभती गाय ही दान करावी. तिचे दान करण्यापूर्वी तिला उत्तम प्रकारे सजवावे, छान नटवावे, चारा घास खाऊ घालावा, तिचे गोमाता म्हणून पूजन करावे, तिच्या गळ्यात घंटा बांधावी. अशी सजवलेली गाय पूजन करून ती संकल्पपूर्वक पुरुषोत्तम स्वरूप अशा सत्पात्री ब्राह्मणास संकल्पपूर्वक दान करावे. अशा प्रकारे जो कोणी भाग्यवान या महिन्यात असे सुयोग्य गो प्रदान करतो त्यास महान पुण्य लाभते. त्यांच्या सर्व पापांचे क्षालन होते. त्याचे पूर्वज या गोदानाने स्वर्गलोकी सुखावतात. या अधिक मासाच्या निमित्ताने केले जाणाऱ्या गोदानाचे पुण्य अमाप आहे. ज्याप्रमाणे अमृताची गोडी, आकाशाची व्यापकता, सूर्यनारायणाचे तेज, धरणी मातेची क्षमाशीलता, सप्तसागरांची खोली, हिमालय किंवा मेरू पर्वतासारख्या उंच पर्वतांची उंची, भगवंत नामाचा अद्भुत महिमा किंवा त्याची थोरवी आणि यासारख्या असंख्य अतुलनीय गोष्टी जशा आहेत त्यांचे जसे उचित मोजमाप किंवा मूल्यमापन करणे हे शक्य होत नाही, तसेच या गोदानाचे पुण्यसुद्धा अक्षय आणि अमाप आहे. लक्ष्मीनारायण यांच्या संवादातील हा गो विप्रदानांचा भाग वाल्मिकींनी राजास मोठ्या परिणामकारक भाषेत समजावून सांगितला. तो सर्व भाग ऐकून राजाने मोठ्या समाधानाने मान डोलवली. नारायण ऋषी नारदांना सांगतात की, नारदा, या संदर्भात त्या दोघांत आणखी काही प्रश्नोत्तरे झाली का? हा कथाभाग आपण पुढील अध्यायात श्रवण करूया.